पुण्यातील प्रसिद्ध बिल्डरचा मुलगा केतन अग्रवाल याचा गेल्या आठवड्यात लोहगडावरून पाय घसरून पडून मृत्यू झाला। ही बातमी तर सर्वांनी पाहिलीच असेल, पण आता काही वेगळे सत्य समोर आलेलं आहे। नेमकं काय झालं, काय खरं आणि काय खोटं, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उघड करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ज्या घरात अवघ्या काही महिन्यात सनई चौघडे वाजणार होते, जिथे आयुष्यातील सर्वात मोठ्या आनंदाची तयारी सुरू होती, तिथे अचानक एका रात्रीत पसरली ती म्हणजे स्मशान शांतता। एका बाजूला तब्बल 17 कोटी रुपयांचा आलिशान पॅलेस बुक करण्यात आला होता, तर मित्रांनो देश विदेशातून येणाऱ्या पाहुण्यांसाठी 2 खास विमानांची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती। लग्न म्हणजे 2 जीवांचे मिलन, पण याच लग्नाच्या मांडवात पाऊल ठेवण्यापूर्वीच एका तरुणाचा खेळ अत्यंत क्रूरपणे संपवला गेला आणि याचा पत्ता सुद्धा लागला नाही। पुण्यातील एक श्रीमंत, देखणा आणि यशस्वी तरुण आपल्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोहगड किल्ल्यावर जातो। पाऊस, सर्वत्र धुके आणि निसरड्या वाटांच्या साक्षीने तिथे आनंदाचे क्षण कॅमेऱ्यात कैद केले जात होते, फोटो काढले जात होते, पोज दिले जात होते। पण अचानक एका सेकंदात घात झाला। तो तरुण 400 फूट खोल दरीत कोसळला। सुरुवातीला संपूर्ण जगाला वाटलं हा ट्रेकिंग दरम्यानच झालेला एक दुर्दैवी अपघात होता। पोलिसांनी सुद्धा याला साक्ष दिली की वरून कोसळल्यामुळे मृत्यू झालेला आहे। पण मित्रांनो, या कथेचा शेवट इथेच होत नाही, कारण बरोबर 8 दिवसानंतर आताच पोलीस तपासात जे काही समोर आलं त्याने केवळ पुणे शहरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे। कोणावरती विश्वास ठेवायचा हा प्रश्न आता या ठिकाणी निर्माण झालेला आहे। ज्या होणाऱ्या पत्नीवर त्या तरुणाने जीवापाड प्रेम केलं, तिनेच आपल्या प्रियकरासोबत मिळून या संपूर्ण हत्येचा कट रचला होता। काय होतं या मृत्यूमागचं भयानक सत्य, लोहगडाच्या त्या कड्यावर नक्की काय घडलं, आजच्या या विशेष भागात आपण या संपूर्ण भागाचा पोलखोल करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता मित्रांनो, हे धक्कादायक रहस्य समजून घेण्यापूर्वी आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं आहे की केतन अग्रवाल नेमका कोण होता। केतन विशाल अग्रवाल, वय अवघं 25च्या आसपास, पिंपरी चिंचवड मधील अत्यंत नामांकित आणि प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक म्हणजेच बिल्डर विशाल अग्रवाल यांचा तो सुपुत्र। केतन हा केवळ एका मोठ्या बापाचा मुलगा नव्हता, तर तो अत्यंत हुशार आणि महत्वाकांक्षी होता। पुण्यातील गहुंजे परिसरात राहणारा हा तरुण आपल्या कौटुंबिक रिअल इस्टेट व्यवसायात संचालक म्हणून जबाबदारी सांभाळत होता। अत्यंत कमी वयात त्याने उद्योग जगात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती। पैसा, प्रतिष्ठा, उत्तम कुटुंब आणि समोर असलेलं उज्ज्वल भविष्य, केतनच्या आयुष्यात सगळं काही सुरळीत चालू होतं। त्यातच घरच्यांनी त्याचं लग्न ठरवलं। मुलगी होती सिया गोयल, पुण्यातील मार्केट यार्डाच्या मसाल्यांचे खूप मोठे व्यापारी गोयल यांची ती कन्या। 2 मोठ्या आणि प्रतिष्ठित कुटुंबाचे हे संबंध बांधले जात होते। नोव्हेंबर महिन्यात हा विवाह सोहळा पार पडणार होता। लग्नासाठी राजस्थान मधील उदयपूर येथील एका भव्य राजेशाही पॅलेसची बुकिंग झाली होती। कोट्यावधी रुपयांचा बजेट, दोन्ही बाजूला आनंदाचे वातावरण आणि लग्नाची खरेदी, दोन्ही कुटुंबामध्ये उत्साहाचे उधाण आले होते। केतनच्या डोळ्यात नव्या आयुष्याची स्वप्ने होते, पण त्याला काय माहित की ज्याच्यासोबत तो 7 फेरे घेणार आहे तिच्याच मनात काहीतरी वेगळंच शिजत आहे। तारीख होती 18 जून। दुसऱ्याच दिवशी म्हणजे 19 जूनला सिया गोयल हिचा वाढदिवस होता। आपल्या होणाऱ्या पत्नीचा हा वाढदिवस अत्यंत खास आणि अविस्मरणीय बनवण्यासाठी केतनने एक प्लॅन आखला। महाबळेश्वर मध्ये एका जंगी सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले होते, पण त्यापूर्वी पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी केतन, सिया आणि तिचे काही जवळचे मित्र पुण्याजवळील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेले। पावसाचे दिवस असल्यामुळे गडावर प्रचंड धुके होते, सोसाट्याचा वारा वाहत होता आणि पायऱ्या व कडे निसरडे झाले होते। सकाळी साधारणपणे 10 ते 10:30च्या सुमारास हे सर्वजण
गडाच्या एका अत्यंत धोकादायक कड्यावर पोहोचले. खाली पाहिलं तर काळजाचा थरकाप उडवणारी शेकडो फूट खोल दरी दिसत होती. तिथे हे सर्व तरुण तरुणी मोबाईल कॅमेऱ्यात आनंदाचे क्षण टिपत होते, सेल्फी काढत होते, पोज देत होते आणि फोटो काढत होते. सर्वजण निसर्गाचा आनंद घेण्यात मग्न असतानाच अचानक निसर्गाने नाही तर मानवी क्रूरतेने आपला डाव साधला. एका मोठ्या किंचाळण्याचा आवाज आला आणि केतन अग्रवाल थेट 400 फूट खोल दरीत कोसळला. केतन दरीत पडताच सियाने गडावर मदतीसाठी एकच आरडाओरडा सुरू केला. ती रडू लागली, ओरडू लागली. तिचा आवाज ऐकून गडावरील इतर पर्यटक तिथे धावून आले. लोणावळ्यातील प्रसिद्ध सिंधुदुर्ग रेस्क्यू टीम आणि मावळ वन्यजीव पथक यांच्याशी संपर्क साधला. दाट धुके, सोसाट्याचा वारा आणि खोल दुर्गम दरी यामुळे बचाव करण्यात प्रचंड अडचणी येत होत्या. तब्बल 3 तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्या काट्याकुट्यांच्या आणि झाडीझुडपांच्या दरीतून केतनला बाहेर काढण्यात आलं. पण दुर्दैवाने तोपर्यंत खूप उशिरा झाला होता. गंभीर दुखापतीमुळे रुग्णालयात नेण्यापूर्वीच केतनने जगाचा निरोप घेतला होता. केतनच्या मृत्यूने अग्रवाल आणि गोयल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. सुरुवातीला सियाने पोलिसांना आणि कुटुंबियांना सांगितलं की तीव्र वारा असल्यामुळे आणि सेल्फी घेताना तोल गेल्यामुळे केतनचा पाय घसरला आणि तो दरीत पडला. पोलिसांनी प्राथमिक माहितीनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली. जगाला सुद्धा असंच वाटत होतं, कारण त्यानंतर सियाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून केतन सोबतचे काही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले. तिने एक लांबलचक आणि भावूक पोस्ट सुद्धा लिहिला होता. तू माझ्या वाढदिवसाच्या अवघ्या 1 दिवस आधी मला सोडून गेलास. आपण लग्नाच्या इतके जवळ आलो होतो, मग तू मला असं अर्धवट का सोडून गेलास? माझी अनेक स्वप्ने अपूर्ण राहिली. माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे मला कधीच मिळणार नाहीत. मी तुझ्यावर इतकं प्रेम केलं तरी तू माझ्यासोबत असा का वागलास? रेस्ट इन पीस, RIP. सियाच्या या पोस्टवर हजारो लोकांनी कमेंट्स केल्या. तिच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली. बिचारी मुलगी, लग्नाच्या तोंडावर पती गमावला असं म्हणून लोकांनी तिला धीर दिला. पण मित्रांनो, या अश्रूंच्या मागे एक भयानक, थंड डोक्याने रचलेला कट लपलेला होता, ज्याचा सुगावा पोलिसांना लवकरच लागणार होता. लोणावळा ग्रामीण पोलिसांचे पथक या प्रकरणाचा तपास करत होते. वारंवार पाहता हा अपघात वाटत असला तरी काही गोष्टी पोलिसांना खटकत होत्या. लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक दिनेश तायडे आणि त्यांच्या टीमने तांत्रिक विश्लेषण सुरू केले. त्यांनी गडाच्या परिसरातील आणि पायथ्याशी असलेल्या CCTV फुटेज तपासण्यास सुरुवात केली आणि नेमका इथेच पोलिसांना या केसचा मुख्य दुवा सापडला. भर पावसाळ्याच्या सुरुवातीला जेव्हा बाकीचे पर्यटक ट्रेकिंगचे कपडे घालून फिरत होते, तेव्हा CCTV मध्ये एक तरुण अत्यंत संशयास्पद रीतीने वातावरणात फिरत होता. त्या तरुणाने उन्हाळा पावसाळा असूनही अंगावर एक हुडी घातली होती, कानात हेडफोन लावले होते आणि तो सतत स्वतःचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत होता. ट्रेकिंगला आलेली व्यक्ती स्वतःचा चेहरा का लपवेल हा प्रश्न पोलिसांना पडला. पोलिसांना संशय आला. त्यांनी तांत्रिक माहिती, मोबाईल लोकेशन आणि कॉल डिटेल्स तपासले. तेव्हा धक्कादायक बाब अखेर समोर आली. त्या हुडी घातलेल्या तरुणाचे आणि सियाचे काहीतरी कनेक्शन होते. पोलिसांनी तात्काळ सिया गोयल हिला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलवले. सुरुवातीला ती अत्यंत शांत होती. काही ठिकाणी उडवाउडवीची उत्तरे सुद्धा देण्यात आली. मला काही माहीत नाही, तो अपघात होता असा तिचा दावा होता. पण पोलिसांनी जेव्हा तिच्यासमोर घटनेच्या दिवशीची संपूर्ण टाइमलाईन ठेवला आणि तिच्या बोलण्यातील विसंगती दाखवून दिली, तेव्हा ती गडबडली. पोलिसांनी जेव्हा आपल्या खाक्यात दाखवल्या तेव्हा सियाच्या भीतीची भिंत कोसळली. तिने जे काही कबूल केलं ते ऐकून खुद्द पोलीस अधिकारी चक्रावून गेले. तिने सांगितलं की केतन दरीत स्वतःहून पडला नव्हता, तर त्याला धक्का मारून ढकलण्यात आले होते. आता प्रश्न उभा राहतो की ज्या केतनने तिच्यासाठी 17 कोटींचा महाल बुक केला,
तिच्या वाढदिवसाची एवढी मोठी तयारी केली, त्याची हत्या सियाने का केली? याचं उत्तर समोर आलं. सक्तीचं लग्न आणि गुपित प्रेम संबंध. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार आणि वेगवेगळ्या न्यूज मीडिया रिपोर्टनुसार सिया गोयल हिचे आधीपासून एका दुसऱ्या तरुणासोबत प्रेम संबंध होते. तिला केतन अग्रवाल सोबत लग्न करायचे नव्हते. घरच्यांच्या दबावामुळे किंवा प्रतिष्ठेपोटी हे लग्न ठरले होते. पण तिच्या मनात केतनबद्दल कोणतीही जागा नव्हती. केतनला आपल्या आयुष्यातून कायमचे हटवणे हाच एकमेव मार्ग तिला दिसत होता. म्हणूनच तिने आपल्या त्या प्रियकरासोबत आणि मित्रांसोबत मिळून केतनच्या हत्येचा एक अतिशय क्रूर आणि थंड डोक्याने कट रचला. ठरलेल्या प्लॅननुसार केतनला लोहगड किल्ल्यावर नेण्यात आले. गडावर फिरत असताना प्लॅन प्रमाणे सर्व मित्र इकडे तिकडे विखुरले गेले. जेव्हा कड्याच्या जवळ फक्त केतन आणि सिया एकत्र होते, नेमकी तीच संधी साधून तिचा तो हुडी घातलेला मित्र म्हणजेच प्रियकर तिथे पोहोचला. केतन काही समजण्याच्या आतच त्या दोघांनी मिळून केतनला थेट खोल दरीत ढकलून दिले. मित्रांनो, हे संपूर्ण प्रकरण केवळ एका हत्येची कथा नाही, तर ती आजच्या पिढीतील बदलत्या मानसिकतेचे एक भयंकर रूप आहे. ज्या घरात काही दिवसात सनईचे सूर घुमणार होते, तिथे आज फक्त आक्रोश आणि अश्रू उरले आहेत. अग्रवाल कुटुंबावर हा दुहेरी अपघात आहे. आधी तरुण मुलाचा मृत्यू आणि आता तो मृत्यू नसून एक पूर्वनियोजित हत्या होती. हे सत्य समोर येणे सध्या लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोबाईल कॉल डेटा, फॉरेन्सिक पुरावे आणि घटनास्थळावरून पुराव्यांच्या आधारे पुढील तपास वेगाने सुरू आहे. परंतु प्रेक्षकांनो, आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. हे प्रकरण सध्या तपासाच्या प्राथमिक टप्प्यावर आहे. पोलिसांनी सिया आणि तिच्या मित्राला ताब्यात घेतले असले तरी हे सर्व आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध व्हायचे आहेत. कायदा आणि न्यायालयाच्या अंतिम निकालानंतरच या संपूर्ण प्रकरणाचे सत्य कायदेशीररित्या पूर्णपणे समोर येईल. पण या संपूर्ण घटनेने समाजासमोर अनेक मोठे प्रश्न उभे केले आहेत. जर कोणाला लग्न मान्य नसेल तर इतका टोकाचा आणि क्रूर मार्ग निवडण्याची मानसिकता कुठून येते? एका हट्टापायी किंवा चुकीच्या निर्णयामुळे दोन मोठी कुटुंबे उद्ध्वस्त झाली आणि एका निष्पाप तरुणाला आपला जीव गमवावा लागला. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतंय? पोलिसांच्या या तपासाबद्दल आणि सियाच्या त्या सोशल मीडिया पोस्ट बद्दल तुमचे नेमके मत काय आहे? आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.